इनर मॅग्नेट या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे आपण शिकणार आहोत विचारांना कृतीत आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं. आज मी तुमच्यासाठी ना खूप महत्वाचा टॉपिक घेऊन आलेले आहे. एखादं मॅनिफेस्टेशन तुम्हाला कंप्लीट करायचं असेल, इझिली एखादी गोष्ट अट्रॅक्ट करायची असेल, तर हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे अफर्मेशन रायटिंग नेमकी कशी करायला हवी. हा प्रत्येकाचा प्रश्न असतो. की मॅम अफर्मेशन रायटिंग कशी करायची जेणेकरून गोष्टी इझिली अट्रॅक्ट व्हायला पाहिजे. खूप साऱ्या पद्धती आहेत की तुम्ही त्या पद्धतीने अफर्मेशन रायटिंग करू शकता. पण माझं पर्सनली एक गोष्ट मी सांगू शकते की जी मी स्वतःहून करते आणि त्याच्यातून मला भरमसाठ रिझल्ट भेटतात. ते म्हणजे जर तुम्हाला एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची असेल, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ते इंटेन्शन क्लिअर ठेवावं लागतं. आणि एखादी गोष्ट जर आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला पैसे अट्रॅक्ट करायचे आहेत, हे तुमचं इंटेन्शन आहे. तर तुम्ही अफर्मेशन कशी लिहायला हवी? सुरुवातीला तुम्हाला थँक यू सो मच मनी. मी आज खरंच खूप 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 थँकफुल आहे, की मला जितका पैसा हवा होता ना, तितका पैसा मला भेटलेला आहे. सुरुवात तुमची थँक यूने व्हायला हवी आणि तुम्ही लिहिताना असं लिहायला पाहिजे, की तो पैसा मला भेटलेला आहे. तो पैसा मला भेटलेला आहे आणि त्या पैशांमधून मी ह्या-ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत. जसं मला जगायचं होतं, त्या गोष्टी मी जगत आहे. जशा गोष्टी मला करायच्या होत्या, ज्या गोष्टी त्या पैशातून मला घ्यायच्या होत्या, त्या गोष्टी मी आज घेतलेल्या आहे. आणि त्यासाठी मी खूप थँकफुल आहे, की जितक्या इझिली आणि इतक्या लवकर युनिव्हर्सने मला जितका पैसा हवा आहे ना, त्याच्या दुप्पट, तिप्पट पटीने तो पैसा मला दिलेला आहे. हे झालं पैशाच्या बाबतीत. आता एक्झाम असेल, जॉब असेल, रिलेशनशिप असेल, जे तुम्हाला हवं आहे ना, ते एक्सप्लेन करून लिहायचं. आणि लास्टला त्यासाठी थँक यू म्हणायचं, की हो, ही गोष्ट मला भेटलेली आहे. थँक सो मच मनी, थँक सो मच रिलेशनशिप. ह्या गोष्टी तुम्ही लास्टला थँक म्हणायचं आहे आणि काँग्रॅच्युलेशन्स करायचे, की ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे. जेव्हा हे तुम्ही असं करता ना, एक्सप्लेनेशन का द्यायचं? याचं रिझन मी तुम्हाला सांगते. आपण एक सेंटेन्स घेतो, रिपीटेडली, रिपीटेडली लिहितो. पण ते एकच सेंटेन्स जेव्हा रिपीटेडली लिहितो ना, तेव्हा फील नाही होत आपल्याला. पण जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करून लिहिता ना, की आज मी खूप जास्त खुश आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे. ज्या गोष्टी मला हव्या होत्या ना, त्या सगळ्या गोष्टी मी पैशांमुळे घेऊ शकलेली आहे. जसं जीवन मला जगायचं होतं, तसं मी जगू शकत आहे. ज्यांचे पैसे मी द्यायचे होते ना, त्या सगळ्यांचे पैसे मी दिलेले आहे. ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत आणि त्या भेटल्यानंतर तुम्ही काय करणार आहात ना, हे तुम्हाला एक्सप्लेन करून लिहायचं आहे. एक्सप्लेन करून लिहिल्यामुळे तुम्हाला फीलिंग्स क्रिएट होतात. आता तुम्हाला जाणवलं असेल मी पूर्ण सेंटेन्स बोलताना एक्सप्रेशन चेंज झाले, फीलिंग्स यायला लागल्या. ह्या जेव्हा फीलिंग्स क्रिएट होतात ना, तेव्हाच एखादी गोष्ट खूप इझिली मॅनिफेस्ट होऊ शकते. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सगळ्यात महत्त्वाचा रूल हाच आहे, जी गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करताय, त्या बाबतीत जर तुम्हाला फील होत नसेल, तर ती गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करू शकत नाही. सो तुम्ही अफर्मेशन जेव्हा असं लिहायला लागता ना एक्सप्लेनेशनमध्ये, तर खूप इझिली गोष्टी अट्रॅक्ट होतात. कारण तुम्ही तितकं डीपली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता, तेवढे विचार करता आणि तसे सेंटेन्स तुम्हाला ऑटोमॅटिकली सुचायला लागतात. तुम्ही एकदा बसा आणि लिहायला स्टार्ट करा. तुम्हाला इतके चांगल्या-चांगल्या गोष्टी आठवतील ना, की ती गोष्ट झाल्यानंतर मी काय-काय करणार आहे? जॉब लागल्यानंतर मी काय करणार आहे? एक चांगलं रिलेशन भेटल्यानंतर तुम्ही काय करणार आहे? मला भरपूर पैसा भेटल्यानंतर मी काय करणार आहे? तुमच्याकडे ती लिस्ट असणार आहे आणि जेव्हा तुम्ही ते एक्सप्लेन करून लिहिणार ना, तेव्हा ते खरंच खूप जास्त फील होतं. आणि ते फीलिंग्स क्रिएट झाल्यामुळेच तुम्ही ती गोष्ट खूप इझिली अट्रॅक्ट करू शकता आणि तशाच गोष्टी ना काही दिवसांमध्ये तुमच्यासमोर घडायला लागतात. त्यामुळे अफर्मेशन अशा पद्धतीने जर लिहिलात ना, तर खूप इझिली तुमचं मॅनिफेस्टेशन लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतं. लवकर आणि इझिली हे लक्षात ठेवा. हे 2 वर्ड्स खूप महत्त्वाचे आहेत. ईझी होणं खूप गरजेचं आहे आणि लवकर होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक्सप्लेनेशन करून अफर्मेशन लिहिणं हे सगळ्यात मोस्ट इम्पोर्टंट आहे. असं जर तुम्ही लिहत असाल ना, तर तुम्हाला अफाट रिझल्ट भेटतील. जर तुम्हाला स्वतःहून होऊन जमत नसेल ना, तर तुम्ही स्वतः माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा. आपल्या क्लासेसमध्ये आपण ह्याच पद्धतीने घेतो. मेडिटेशन, अफर्मेशन, अफर्मेशन रायटिंग, वॉटर टेक्निक या सगळ्या गोष्टी एकत्र जेव्हा घेतो ना, तेव्हा हवी असणारी गोष्ट आपल्याला खूप इझिली मिळते आणि खूप लवकर मिळते. हाच तर मॅनिफेस्टेशनचा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात बेस्ट पॉइंट आहे. जितकं फील कराल ना, जी गोष्ट हवी आहे, ती प्रेझेंटमध्ये जगायला शिकाल ना, तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट भेटते. हो, हो.
तुम्हाला या व्हिडिओतून नक्कीच समजलं असेल की नेमकं अफर्मेशन रायटिंग कसं करायला हवं. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आपल्या व्हिडिओजना, कारण आपले व्हिडिओज खरंच खूप सोपे असतात, इझी असतात समजण्यासाठी. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. माझ्या चॅनलवर व्हिजिट केलात, इतका सुंदर व्हिडिओ तुम्ही पाहिलात आणि या व्हिडिओतून तुम्हाला 100% यूज होणार आहे. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.